नमस्कार. वरुणास किचनमध्ये आज तुमचं स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी एक नवीन पारंपरिक पदार्थ घेऊन आलेली आहे. तुम्हाला जर त्याच त्या भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर हा पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करा. याचं नाव आहे पेंडपाला. यासाठी लागणारं साहित्य आहे तुरीची डाळ अर्धी वाटी, शेंगदाण्याचा कूट, कारळाची पूड, खोबऱ्याचा किस, तिळाची पूड, गरम मसाला, लाल तिखट, हळद, गूळ, जिरे, मोहरी, मीठ, हिंग. अर्धी वाटी तुरीची जी डाळ घेतलेली आहे ही धुवून ह्यामध्ये 10 ते 12 मेथीचे दाणे, थोडंसं तेल आणि हळद घालून मी शिजवून घेतली आहे. ही तुरीची डाळ जी आपण शिजवून घेतली. पेंडपाला करण्यासाठी आपण घेऊयात तेल. थोडंसं गरम झालं की मोहरी, जिरे, मोहरी तडतडली आहे, थोडासा आपण हिंग घालूयात यामध्ये. त्यानंतर हळद, कढीपत्ता. आधी आपण सगळे हे मसाले घालून घेऊयात. 1 चमचा तिळाची पूड, 1 चमचा खोबऱ्याचा किस, कारळा पूड घालूयात 1 चमचा आणि शेंगादाण्याची पूड. हे तेलावर छान परतून घेऊ. आता आपण ह्यामध्ये घालूयात तिखट, काळा मसाला, मसाला छानसा परतला गेलाय. यात आपण घालणार आहोत तुरीची डाळ शिजवलेली. चवीपुरतं मीठ, आणि गूळ. थोडंसं पाणी घालूयात. ह्याची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकाल. दाल फ्राय सारखा हा पेंडपाला तयार होतो. चवीला खूप छान लागतो आणि भाकरी बरोबर आणखी चांगला लागतो. याला एक उकळी येऊ देऊ आपण आणि काढून ठेवूयात. हा, याला छानशी उकळी आलेली आहे. आपण हे काढून ठेवूयात. झालाय आपला पदार्थ.